देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर, निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादित केले। त्याबद्दल माहिती देण्यासाठी शनिवार 17 जानेवारी रोजी वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद घेतली। या प्रसंगी दोन्ही आमदारांसोबत भाजपच्या प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते। यावेळी निवडणूक प्रभारी आमदार डावखरे म्हणाले की ठाण्यातील 17 प्रभागात 39 ठिकाणी निवडणूक लढलो। ठाण्याच्या प्रत्येक विधानसभेत कमळ फुलले आहे। 7 जागा मुंब्र्यातील, 3 जागा राबोडी तर 1 जागा कळवा डोंगरपाड्यातील होत्या। 5 मंडळ अध्यक्ष, 3 माजी मंडळ अध्यक्ष अशा 8 जणांना तिकीट दिले होते। विशाल वाघ सारख्या कार्यकर्त्याच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी दिली। 2017 मध्ये आमच्या 23 जागा होत्या, त्यामध्ये 5 जागा भाजपने नव्याने मिळवल्या आहेत। नव्या चेहऱ्यांना संधी दिली। हे संघटन कौशल्याचे यश असल्याचे स्पष्ट करून भाजपच्या निर्धारनाम्यात दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू, असे आमदार डावखरे यांनी आश्वासित केले। तर आमदार केळकर यांनी प्रसारमाध्यमांनी चांगली साथ दिल्याचे सांगून युतीमध्ये भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या तरीही 75% स्ट्राईक रेट मिळवला। केवळ धनिकच निवडून येतात असे नाही, तर कामाच्या दृष्टीने गरीब कार्यकर्त्यालाही यावेळी संधी मिळाली। हा लोकशाहीच्या दृष्टीने मोठा संदेश आहे। ठाण्यात आम्ही 100 पार गेलो आहोत। गेल्या 40 वर्षांमध्ये असे यश मिळालेले नव्हते। ठाण्यासह MMR रिजनमध्येही भाजप क्रमांक 1 वर आहे। अनेक बंडखोरांना यश मिळालेले नाही, कारण मतदार सुज्ञ आहेत। ठाण्यात मतटक्का वाढला आहे, तेव्हा भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल असा विश्वास व्यक्त करून आमदार केळकर यांनी आमची युती असली तरी योग्य ते काम होईल यासाठी आग्रही राहू असा सूचक इशारा दिला आहे। बाबा, तुमची सोसायटीची कामं संपेपर्यंत ना चहा गार होईल। हो, हे श्रुती, हे बघ, हे TGSB सोसायटी ऍप आहे। एका क्लिकवर सोसायटीचं बिल, नोटीस, मीटिंग्स सगळं व्यवस्थित मॅनेज होतं। म्हणजे सोसायटीची सगळी कामं आता स्मार्टली। TGSB सोसायटी ऍप, स्मार्ट सोसायटीसाठी स्मार्ट सोल्युशन। माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय। अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल। दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून, सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतोय। यापुढे राजकारणात मी राहणार नाही। ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, तर जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं। शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण का मी मनाचा राजा आहे, मी भिकारी नाही। मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो, मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय तर यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही। मी आज 56-57 वर्षाचा आहे, रिटायरमेंटचं वय आहे, भरपूर वर्ष समाजकारणात काढली। मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, परंतु सक्रिय राजकारणात किंवा निवडणूक यापुढे लढणार नाही। ही ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जी आज पार पडलेली आहे, त्याचे निकाल हे अपेक्षित होते, धक्कादायक अजिबात नव्हते। याचं कारण असं, एका बाजूला धनशक्ती, एका बाजूला मोदी लाट आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि आघाडी न होण्याचं मुख्य कारण आज विरोधी पक्षांची जे उमेदवार सर्व पराभवाला सामोरे गेलेत त्याची प्रमुख कारणं। काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडी तुटल्याचा फटका काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात बसला। मान सन्मान आणि ज्याप्रमाणे संख्याबळ दिलं पाहिजे होतं ते मित्रपक्षांनी न दिल्यामुळे आम्हाला आघाडीत वेगळं लढावं लागलं आणि त्याचा फटका तुम्ही बघाल तर आम्हाला बसलाच, परंतु मित्रपक्षांनाही प्रचंड मोठं नुकसान त्यामुळे सहन करावं लागलं। आमची जर एकत्रित मतं पाहिली, काँग्रेसची उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जर मतं पाहिली तर किमान 80 ठिकाणी 70 ते 80 ठिकाणी आमचे उमेदवार हे आमची मतं जर एकत्रित केली चारही पक्षांची तर आमचे उमेदवार जवळजवळ 2000 मतांनी निवडून येत होते. फॉर एक्झाम्पल माझ्याच प्रभागामध्ये बघितलं तुम्ही तर माझा पराभव हा 1,500 ते 2,000 झाला आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांनी मिळून आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी मिळून 5,000 ते 7,000 मतं घेतली आणि जर आम्ही एकत्र लढलो असतो तर कदाचित माझा 3,000 ते 4,000 विजय झाला असता. एकीकडे कार्यकर्त्यांची मागणी स्वबळाची, कार्यकर्त्यांची मनं राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना नाराज न करू नये म्हणून हा निर्णय मोठ्या म्हणजे हृदयावर मोठा दगड ठेवून मला घ्यावा लागला आणि मी माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्त्वाची बाब, राजकारणातून सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतोय. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही तर जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण का मी मनाचा राजा आहे, मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. मी आज 56-57 वर्षाचा आहे. रिटायरमेंटचं वय आहे. भरपूर वर्ष समाजकारणात काढली. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहील, परंतु सक्रिय राजकारणात किंवा निवडणूक यापुढे लढणार नाही. सक्रिय राजकारणातून माझी निवृत्तीची घोषणा मी करतोय. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ श्री क्षेत्र नाणेसधाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त 17 जानेवारी 2026 रोजी ठाण्यातील टिपटॉप हॉटेलमध्ये भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी राठोड तसेच सौ अमृता देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील पीठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4598 कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती
परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करीत आहोत. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुनःप्रवेश देत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबाचे घर वापसी करण्यात आली आहे. तसेच जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आले असून या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहितीही त्यांनी दिली. संस्थानातर्फे दरवर्षी 15 दिवसांचे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. मागील वर्षी या शिबिरामध्ये 1,36,370 रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या. धर्माचे संरक्षण करायचे असेल तर इंग्रजी शिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट करताना परमपूज्य रामानंदाचार्यजी म्हणाले की याचा अर्थ मराठी भाषेला विरोध असा होत नाही. म्हणूनच श्री क्षेत्र नाणीजधाम येथे समाजातील गोरगरीब मुलांना मोफत व दर्जेदार इंग्रजी माध्यमांचे शिक्षण दिले जाते. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले.